नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर हा आहे पराठा म्हणा किंवा डोसा आणि हे आहे टमाटरचं लोणचं. तर तुम्हाला पण बनवायचं आहे का हा पराठा किंवा डोसा? तर कशापासून बनवला आहे ते पण तुम्हाला सांगते. आणि इतका सुंदर झाला होता खायसाठी की खूप छान. फक्त मी यासोबत दह्याची चटणी नव्हती बनवली, कारण यामध्ये मी तिखट मीठ सगळं काही टाकलं होतं, त्यामुळे काही मला दह्याची चटणीची गरज वाटली नाही. तर मग माझ्याकडे टमाटरचं लोणचं होतं, त्यासोबत मी सगळ्यांना दिला आहे. तर आता तो कसा बनवायचा हे पाहूया. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 वाटी कणिक घेतली आहे आणि आता त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि पातळ असं सारण करायचं. तर 2 वाट्या कणकीमध्ये आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. म्हणजे असं मी मोजून काही पाणी टाकलं नाही आहे, मला जेवढं पातळ पाहिजे होतं त्यानुसार अंदाजे पाणी टाकलं मी यामध्ये. तुम्ही पण अंदाजे पाणी टाकू शकता, म्हणजे जेवढं आपल्याला डोशाचं बॅटर पाहिजे जेवढं पातळ तेवढं हे पातळ करायचं आहे. तर आता छान फेटून घेत आहे मी हे पीठ. आणि पाणी हे टाकताना थोडं थोडं पाणी टाकू नका कणकेमध्ये, कारण थोडं थोडं जर पाणी टाकलं तर जसं आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे पीठ होईल आणि मग ते गुठळ्या होते. मग त्या गुठळ्या सोडवणं खूप कठीण जाते, कारण त्या लवकर फुटत नाही कणकेच्या गुठळ्या. त्यामुळे पाणी हे एकदाच टाकून घ्यायचं पूर्णपणे आणि चांगलं फिरवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 2 वाट्या आता आपण कणिक टाकली आहे, तर 1 वाटी रवा टाकायचा. छोट्या वाटीने 1 वाटी रवा टाकून घेतला आहे मी. आणि आता छान फिरवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण मीठ टाकल्याने थोडं बॅटर हे लवकर डोसे तयार करण्यासाठी तयार होते त्यामुळे. तर म्हणून थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर पण आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत, पण नंतर मग कमी टाकायचं. आणि बघा अशा पद्धतीने छान इतकं पातळ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, कारण रवा टाकल्यामुळे हे बॅटर जे आहे ते थोडं घट्ट झालं आहे. तर आता आपण याला 5-10 मिनटे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ. आणि 10 मिनटे ठेवल्यानंतर मग आपण यामध्ये आपल्याला पाहिजे ते साहित्य टाकून घ्यायचं. तर आता 10 मिनटं झाले होते ठेवून. आणि बघा रवा हा भिजवल्यानंतर थोडा घट्ट होतोच, त्यामुळे बॅटर पण थोडं घट्ट झालं होतं. आता यामध्ये मी कांदे, लसण, जिरं आणि मिरची याची मी पेस्ट बनवून घेतली होती ती टाकली. आणि गोड लिंबाचा पाला आणि कांदे आणि थोडं सांबार आणि मेथीचा थोडा भुरका आहे माझ्याकडे, तो पण टाकणार आहे मी. आणि आता यामध्ये तिखट, मीठ, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडीशी हळद हे टाकून घ्यायचं आणि चांगलं फिरवून घ्यायचं. आता माझ्याकडे सांबार नव्हता, त्यामुळे मी मेथीचा पावडर, मेथी आणि सांबार याची पावडर बनवून ठेवली आहे. म्हणजे ओली मेथी आणि ओला सांबार सुकवून त्याची पावडर बनवून ठेवली आहे, ती टाकली आहे मी त्यामध्ये. आणि आता छान फिरवून घ्यायचं. आणि थोडं हे बॅटर घट्टच आहे, थोडं पातळ करायचं किंचित. म्हणजे थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण तावीवर पसरवतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे पसरल्या गेलं पाहिजे. इतपत थोडं पाणी टाकून घ्यायचं पुन्हा आणि नंतर मग तावीवर पसरवायचे ते. आणि इतके छान आणि टेस्टी लागतात, तुम्ही बनवून बघा एकदा या पद्धतीने. तर आता मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि चमच्याने दाखवते बघा तुम्हाला, इतकं घट्ट पाहिजे. आता हे बॅटर छान फिरवून झालं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं, जेवढे आपण त्यामध्ये जिन्नस टाकतो तेवढे पण पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर मग आता तावी गॅसवर ठेवायची. छान तवा हा गरम झाला की मग त्यावर थोडं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर त्यावर पाणी शिंपडायचं. पाणी यासाठी शिंपडायचं की तव्याचं टेम्परेचर हे कमी करायचं, कारण जेव्हा पण आपण डोसे पसरवतो तेव्हा ते लगेच नाही तर मग चम्मचला चिकटून येते. जर तवा खूप जास्त गरम झाला तर ते बॅटर चम्मचला किंवा वाटीला लगेचच चिपकून वरती येते. त्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी करायचं, तेल लावल्यानंतर पाणी शिंपडायचं आणि त्यानंतरच मग डोसे पसरवायचे त्यावर, म्हणजे ते वाटीला किंवा चम्मचला चिकटून येणार नाही. आणि आता त्यावरून थोडं तेल लावून घ्यायचं आणि बिलकुल डोशासारखे शिजवायचे, एक साईडने शिजवायचे, दोन्ही साईडने शिजवायची काहीही गरज नाही. आणि इतके छान होतात आणि क्रिस्पी होतात की खूप छान. तर या पद्धतीने मी आता एक बनवून दाखवला आहे आणि दुसरा पण टाकणार आहे. तर या पद्धतीने मी हे डोसे म्हणा किंवा पराठे म्हणा बनवले आहे आणि इतके छान आणि इतके चविष्ट झाले होती की चटणीची काहीही गरज नव्हती, कारण आपण यामध्ये तिखट, मीठ सगळं चवीसाठी टाकलंच आहे त्यामुळे. परंतु चटणी असेल तर पुन्हा खूपच छान लागेल. तर आता मी काही चटणी बनवली नव्हती दह्याची, माझ्याकडे टमाटरचं लोणचं होतं त्यामुळे मी त्यासोबतच सगळ्यांना खायसाठी दिले आहे. तर करून बघा नक्कीच. आणि कशी वाटली ही रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ
आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.